नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज रविवार 7 एप्रिल 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। आपण या चॅनलवरती असेच रोजचे हवामानाचे अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन तुमच्या पुढे आलेलो आहे। आज जर महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घ्यायचा झाला तर आज महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे। त्यामुळे आपण उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, धुळे या जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलो तर येथे जोरदार असा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता येथे हवामान विभागाने सांगितलेली आहे। लागून असलेल्या अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला विजेच्या कडकडाटासह जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे। जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर अकोला जिल्हा सोबतच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे। जर आपण स्क्रीनवरती जर पाहत असाल मित्रांनो, आपल्याला दिसेल की अमरावतीमध्ये जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। सोबत जर पाहायला गेलं तर विदर्भातील भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे। आज सकाळी हा पावसाला सुरुवात होईल। आज आणि उद्या 2 दिवसाचा हवामान विभागाने अंदाज पावसाचा सांगितलेला आहे। त्यामध्ये जर आपण विचार करायला गेलो, जास्त करून जर अकोला, अमरावती या भागाला जोरदार असा फटका अवकाळी पावसाचा बसताना येथे दिसत आहे। मित्रांनो, जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता सुद्धा या भागामध्ये हवामान विभागाने दिलेली आहे। सोबतच हिंगोली, वाशिम, बुलढाणा या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितलेली आहे। थोडाफार प्रमाणात पाऊस येथे सुद्धा पडू शकतो। सोबत पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याला जोरदार असा फटका आपल्याला अवकाळी पावसाचा बसताना दिसत आहे। येथे सुद्धा वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार असा पाऊस आहे। लागून असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपाच्या ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। पुढील 2 दिवस हा अवकाळी पाऊस शक्यता सांगितलेली आहे। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो।